हॅलो फ्रेंड्स, आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर तुम्ही पाहू शकता आत्ता आमचं जेजुरीचं दर्शन झालं आहे. तर आम्ही चाललो आहोत नारायणपूरकडे. तर खूप गर्दी आहे. तर आमचं दर्शन कसं होणार आहे काय माहिती, का आम्हाला पण चालत जावं लागतंय आता मंदिराकडे जाताना. तर पाहूयात आपण आता काय होतंय, चालत जावं लागतंय का काय करायला लागतंय. खूपच गर्दी आहे. भयंकर गर्दी पाहायला मिळत आहे आपल्याला. लोक दर्शन घेऊन येत आहे. आजी, या गर्दीवर तुम्हाला काय म्हणावं असं वाटतंय? गर्दीमध्ये चालताना इतकं छान वाटायला की बघायचं काम नाही, जसं काही जत्रा चालली आहे. हो ना. माजलगाव ते नारायणपूर असा तुमचा प्रवास तुम्ही केलेला आहे. हो, भरपूर प्रवास झालाय आमचा. तर तुम्ही पाहू शकता आम्ही ते गाडी पार्क केली आहे. तर मंदिर आम्हाला इथून दिसत आहे. हे आपलं मंदिर आहे. आता इथून आम्हाला चालत जावं लागणार आहे. कसं वाटतंय स्वदीप तुला आता? तू जेजुरीच्या पायऱ्या जेजुरीवरून चालत आलाय तू गडावरून. आता परत चालत जायचंय आपल्याला खूप लांब मंदिराजवळ. तर कसं वाटतंय आजी, तुम्हाला काय वाटतंय? एकदम छान वाटतंय, एकदम चांगलं वाटायलंय. सगळ्यांसोबत येऊन श्री गर्दा बघून एकदम मस्त वाटायलंय. हो ना. तुम्हाला पार्लरवाले मॅडम? आम्हाला खूपच मस्त वाटतंय, कारण आनंदाचा निरक्त जयंती आज, त्या निमित्तानं आज यायला भेटलं. नाही तर दरवर्षी त्या दिवशी काही येणं शक्यच होत नाही, म्हणजे पॉसिबलच होत नाही. पण आज हो ते ना. शक्य झालं. तेच ना, योग पण यावा लागतो. ते तर आहे, योग पाहिजे हो. आणि आज तो आलाय. हो खूपच आहे. खास तर त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. हो तेच ना, त्यांना आज सुट्टी होती त्यामुळे आज आम्ही आलेलो आहे. खूप छान वाटतं इकडे. इकडचं परिसर पण खूप सुंदर आहे. बिबट्या पण येऊ शकतो, त्यामुळे छान खूप वाटतं. हो, बिबट्या पण येऊ शकतो ना. काळजी घ्या. हो, तर आजकाल खूप व्हायरल होत चाललंय. बिबट्याचं प्रमाण पण खूप वाढलंय गावाकडच्या साईडला. भरपूर आहे, आमच्याकडे एवढं नाहीये. आम्ही माजलगाव. हो, थंडी पण आता वाजायला लागलेली आहे. पाहू शकता सगळे चालत आलेले आहे, दमलेले आहेत. किती छान वाटायला. रस्ता थोडा खराब आहे पण ठीक आहे. पाहू शकता आम्ही या पुण्यभूमीमध्ये पाऊल ठेवलं आहे. खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे या ठिकाणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दक्षिण त्याला जाऊन ज्या भाविकांना आपल्या अनाथांची देणगी राहिली असेल त्यांनी कृपया मंदिरामध्ये तिथे जावे. सोमनाथ अशोक चव्हाण यांच्या प्रांतामध्ये 100 रुपये. वेदा विकास तांबे यांच्या तुम्ही पाहू शकता इथे अन्नदान केले जाते. तर प्रसादाचा लाभ घेताना फक्त महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे. आम्ही प्रसाद घेऊन जाणार आहे इथे.
महाप्रसादाचा लाभ घेत आहे. मॅडम आता महाप्रसाद खात आहेत. आमचं दर्शन आता झालेलं आहे, तर आम्ही आता घरी चाललो आहे. खूप छान पद्धतीने आम्हाला दर्शन भेटलं आहे दत्त महाराजांचं. तुम्हाला काय वाटतं आजी? एकदम छान वाटलं. ताई तुम्हाला? प्रसाद पण एकदम छान गेलाय. दादा तुम्हाला? रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ती ध्यानात त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या तर गाईज, तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.